तर आज आपल्याला अष्टकामी अध्यायामधील पुढील श्लोक बघायचा आहे, जो की षडरसाबद्दल सांगणार आहे. तर श्लोक असा आहे, रसास्वादम्ल लवण तिक्तोक्षण कषायका षडद्रव्यमाश्रितास्ते च यथा पूर्व बलावहा. तर या श्लोकामध्ये 6 रसाबद्दल सांगितलं आहे. 6 रस कोणकोणती? तर स्वादू, अम्ल, लवण, तिक्त, उष्ण, कषाय असे 6 रसाबद्दल इथे सांगितलंय. त्यानंतर या रसामध्ये सगळ्यात अधिक बलवान जो रस आहे हा मधुर असतो. म्हणजे स्वादुरस जो आहे तो सगळ्यात अधिक बलवान असतो, जो शरीराला अधिक बल देतो. त्यानंतर सगळ्यात कमी बल देणारा जो आहे तो कषाय रस. कषाय म्हणजे तुरट. तुरट रस जो आहे तो शरीराला सर्वात कमी बल देतो आणि मधुर रस जो आहे तो शरीराला सर्वात अधिक बल देतो. आणि हे जे रस आहे हे रस द्रव्यामध्येच स्थित असतात. म्हणजे द्रव्यामध्ये या रसाचा आश्रयाश्रयी संबंध असतो. आश्रयाश्रयी हे तिथं राहत असतात, या द्रव्यामध्येच असतात. आणि एका द्रव्यामध्ये अनेक प्रकारचे रस असू शकतात. म्हणजे एका द्रव्यामध्ये तुरट, आंबट, तिखट म्हणजे त्याप्रमाणे आपल्या जिभेला जो रस अधिक सगळ्यात आधी कळतो तो रस त्याच्यामध्ये जास्त मानला जातो. आणि त्यामध्ये बाकीचे रससुद्धा असू शकतात एका द्रव्यामध्ये, असं इथे सांगितलं आहे. अशा या श्लोकाचा अर्थ आहे. धन्यवाद.